बारामती तालुका अर्धा जिरायती आणि अर्धा बागायती पट्टा. शेतकरी मेहनती पण बाजारातल्या साखळीनं गांजलेला. खतं बियाणं घेण्यापासून ते शेतमाल विक्रीपर्यंत सर्वच स्तरातून एकट्या शेतकऱ्याचे हाल ठरलेले. मळद गावातील काही शेतकऱ्यांनी यावर उत्तर शोधायचं ठरवलं. 20 शेतकऱ्यांचे गट एकत्र आले आणि त्यांनी बारामती शेतकरी प्रोड्युसर्स कंपनी ही शेतकऱ्यांसाठीचीच शेतकऱ्यांनी तयार केलेली कंपनी सुरू केली. आम्ही 2011 साली शेतकरी बचत गट आत्म्यामार्फत स्थापन केला. 20 शेतकऱ्यांचा एक बचत गट. तेव्हापासून जे शेतकरी आमच्याशी जोडत गेले, मग एकाचे 4, 4चे 8, 8चे 10 असे शेतकरी गट झाले. मग 10 शेतकऱ्याचा आम्ही एक शेतकरी समूह तयार केला. ग्राहकाला महाग लागतंय, शेतकऱ्याला इकडे स्वस्त लागतंय. मग ह्याचा मध्यबिंदू माननीय राजेंद्रदादा पवार केविकेचे गोडसे सर यांनी बसून ते ठरवलं की आपण कंपनी स्थापन करू आणि थेट कंपनीचे प्रॉडक्टर म्हणजे शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था करू. त्याप्रमाणे आम्ही यंदापासून तशी विक्री व्यवस्था केलेली. 2013च्या कंपनी ऍक्टमुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारची कंपनी स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झालाय. कंपनीचे सभासद शेतकरी बाजारपेठेचा अंदाज बघून पिकाचं आणि पाण्याचं नियोजन करतात. कंपनीचे सर्व शेतकरी एकत्र बसून कोणी कोणतं पीक घ्यायचं ते देखील ठरवतात. फक्त ऊसावर अवलंबून असणारा इथला शेतकरी आता भेंडी, खरबूज, काकडी यासहित विविध भाजीपाल्याची पिकं घेऊ लागलाय. इथला कांदा 1 दिवसाआड केरळला पाठवला जातो. खतं, अवजारं, बियाणं यासारख्या निविष्ठांची एकत्रित खरेदी केल्यानं पैसे तर वाचलेच, शिवाय मार्केटिंगची चिंता सुद्धा मिटल्याचं हे शेतकरी आवर्जून सांगतात. तर आम्ही हा कांदा जे आहे का नाही, तर केविकेचे प्रमुख डॉक्टर सय्यद यांनी आम्हाला केरळचे पणन विभागाशी संपर्क साधून दिला आणि त्या पणन विभागाशी आम्ही कांदा ही साईज साधारण 20 रुपये किलोनी त्यांना पाठवतो. 60-70 हजार रुपये 60,000 रुपये भाडं असतं ट्रकचं. तर भाडं आम्हाला तिकडून ते मिळतं आणि 20 रुपये किलोनी पैसे मिळतात. भेंडी तसंच खरबूज लागवडीतून चांगला नफा मिळवणारे अनेक शेतकरी आज या गावात आहेत. आपण पहिली जी लागवड करतो ती डायरेक्ट लागवड करायचो. नंतर मल्चिंग पेपर आलं. नंतर जे आपण रासायनिक खतं द्यायचो ते खतं जरा कमी प्रमाणात करून त्याला सेंद्रिय खताचं जास्त हे दिलं आणि असं करत करत पहिलं जे पीक काय होतं त्याच्यापेक्षा चांगलं उत्पादन मिळू शकलं. शेतीसाठी औषधं तसंच भाडेतत्वावर अवजारं पुरवण्याचा कंपनीचा मानस आहे. एका गटाचं रूपांतर आता मोठ्या कंपनीत झालंय. सध्या परिसरातील 450 शेतकरी कंपनीचे सदस्य आहेत. तर बारामती तालुक्यात 5,000 शेतकऱ्यांना सदस्य करून घेण्याचं आणि व्याप्ती वाढवण्याचं या कंपनीचं उद्दिष्ट आहे. कंपनी त्याच्या पुढे जाऊन शासन पाठबळ जर दिलं आम्हाला, तर कर्ज जर उपलब्ध करून दिलं तर हाच माल आम्ही साता समुद्रापलीकडे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्याच्यावर आणखी प्रोसेसिंग प्लांट तिथं सुद्धा आम्ही शेतकऱ्यांची मुलं नक्कीच त्याच्यावर प्रक्रिया करून पाठवू शकू, हा माझा विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून थेट ग्राहकांच्या पर्यंत ताजा शेतमाल पोहोचवण्यावर कंपनीचा भर आहे. दलालांची साखळी कमी होऊन शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे मिळतात आणि ग्राहकांना कमी पैशामध्ये दर्जेदार माल मिळतो. या कामात बियाणे निवडीपासून ते शेतमालाच्या मार्केटिंग पर्यंत बारामती कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन या शेतकऱ्यांना मिळतं. शेतकऱ्याची कंपनी स्थापन करायची सुरुवात ही अमूल ज्यावेळेस कंपनी स्थापन झाली त्याच वेळेस झाली होती. परंतु त्याच्यामध्ये पुढे आणखी त्या कंपन्या वाढल्या नाहीत. त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या आणि त्या अडचणी पाहून केंद्र सरकारने त्याच्यामध्ये थोडासा बदल केला आणि कंपनी ऍक्ट 2013 हा पुन्हा नवीन आणला आणि त्या अंतर्गत शेतकरी कंपन्या स्थापन करायला सुरुवात झालेली आहे. सध्या बारामती परिसरामध्ये 5 कंपन्यांची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये काही महिलांच्या कंपन्या स्थापन आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. आमचा याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना जे शेती करताना जे इनपुट लागतं, मग खतं असतील, बियाणं असेल किंवा अवजारं लागतात किंवा औषधं लागतात, ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये मिळाव्यात. ह्या कंपन्यांमार्फत पुरवण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत, त्यामार्फत त्या पुरवल्या जातील. शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे सामूहिक शेती तसंच शेतमाल निर्यातीला सुद्धा वाव मिळेल. अशा शेतकरी कंपन्यांसाठी शासनाकडून अनुदान आणि कर्ज देखील उपलब्ध आहे. या शेतकरी कंपनीला बारामतीमध्ये 5 एकराचा भूखंड मिळालाय, ज्यावर खास शेतकऱ्यांसाठीचा मॉल उभारला जाणार आहे. या मॉलमध्ये कंपनीचे सभासद शेतकरी आपला शेतमाल, फळे, भाजीपाला किफायतशीर दरानं थेट ग्राहकांना विक्री करू शकतील.
आपण मी म्हणलं की आपण 15 गावची लोक आपण थोडं त्रास सहन करू, फिरू, जरा वेळ देऊ आणि हे जर केलं तर पुढच्या पिढीला जे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. एका जणाचा माल जर गाडीत पाठवायचा म्हणलं तर ते अवघड होतं. मग हे असं 10 शेतकऱ्याचा एकत्र माल का असं आला तर आम्ही कुठे येतो, बाजारपेठ जिथे चांगली असेल तिथं नेऊ शकतो. कंपनीचे शेतकरी पर्यावरण हिताकडे सुद्धा लक्ष देतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोलर वॉटर हीटर आणि गोबर गॅस संच बसवून घेतलेत. त्यातून इंधन आणि विजेची मोठी बचत साधली जाते. स्थानिक राजकारणात अडकून राहण्यापेक्षा शेतीवर लक्ष केंद्रित केलं तर काय होऊ शकतं हे मळदच्या बारामती इथल्या या तमाम शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. आम्ही असं वाटतंय की शेतकऱ्यांना जे कारखान्याच्या किंवा इकडे तिकडे मागा लागण्यापेक्षा शेती हाच आपला कारखाना जर आपण समजलं, ह्यात जर आपलं जीवातून काम केलं तर 100% आपण ह्यात 1 नंबरचं उत्पादन काढून ह्या कंपनीमार्फत जे शेतकऱ्यांचा आणि ग्राहकाचा दोघांचा जो फायदा होईल हे आपण यातनं आम्ही बघणार आहे आणि त्याकरता आम्ही अहोरात्र कष्ट करतोय. सरकारला कर्जमाफी, अनुदान आणि नुकसान भरपाई या व्यतिरिक्त अशा प्रकारे कृषी जगताचं सशक्तीकरण करून शेतकऱ्यांचं भवितव्य अबाधित राखता येऊ शकतं. बारामती तालुक्यातल्या या शेतकऱ्यांचा हा स्वतःसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहेच, मात्र महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःसाठी थोडं पुढे येत जर का अशी कंपनी काढली तर ती कंपनी स्वतः शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी दोघांसाठी फायदेशीर ठरेल. सकाळी कडक ऊन पडतं, संध्याकाळी पाऊस, जे होतं पीक उभा तेही जमिनीवर लोळवतो. अशा पद्धतीच्या विचित्र वातावरणात आपला शेतकरी शेती करतोय. त्या शेतकऱ्याला थोडाफार दिलासा या कंपनीच्या रूपानं मिळू शकतो का? मळदच्या शेतकऱ्यांनी तो प्रयोग केलेला आहे. बारामती ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी जी आहे तिच्या माध्यमातून जर का शेतकऱ्याला त्याच्या हक्काच्या घामाच्या दामाचा पैसा मिळू लागला तर मला असं वाटतं की त्याला लढायची गरज पडणार नाही. कॅमेरामन अमोल गव्हाळेसह संदीप रामदासी, एबीपी माझा, बारामती.